हाय, गुड इव्हनिंग फ्रेंड्स. अजाण चालू झाली आपली. अजाणीच्या टायमाला अजाण ज्यावेळेस चालू असते त्यावेळेस आपला क्लास मोस्ट ऑफ बऱ्याच वेळा चालू असतो. देव सगळीकडे आहे. आज अल्लाच्या सानिध्यामध्ये आपण शिकवायला चालू करूया. अल्लाची अजाण चालू आहे. सो गेल्या वेळेस आपण 54 पेज नंबर पर्यंत आलेलो होतो. थोडंसं लॉकडाऊनवरती आपला लेक्चर झालेला होता. निर्देशांकांचा थोडासा भाग, दॅट इज कॉल्ड इंडेक्स नंबर, याचा थोडासा भाग आपला बराचसा झालेला होता. आज आपण याच्यातला थोडासाच भाग घेणार आहोत आणि मे बी नेक्स्ट लेसनला सुरुवात करणार आहोत. गेल्या वर्षी हा धडा नव्हता, या वर्षी नवीन आहे. 11वीला हा धडा होता, थोडक्यात होता. आता मात्र तो विस्तारित स्वरूपाचा आहे. सो गाइस, कम टू द पॉइंट. Constructions of index number. Following steps are involved in the constructions of index number. पुढील काही पायऱ्यांचा समावेश इंडेक्स नंबर म्हणजे निर्देशांकाच्या रचनेमध्ये होत असतो. फर्स्ट, पर्पज ऑफ इंडेक्स नंबर. इंडेक्स नंबरचा हेतू काय, का दिले जातात इंडेक्स नंबर? First, the purpose of constructing the index number is scope, as well as which variable is attended to be measured should be clearly decided to achieve a fruitful result. निर्देशांक तयार करण्यासाठी असणारा जो बाह्य भाग आहे, म्हणजे कोणत्याही गोष्टी आहेत, ज्या काही गोष्टी आहेत, हा जो भाग आहे, तसेच कोणता बदल, कोणते चेंजेस वगैरे झाले ते मोजायचं असेल. उदाहरणार्थ लास्ट इयर, रिसेंट इयर, गेल्या वर्षीचा बदल, त्याच्यामध्ये या वर्षामध्ये कोणता बदल झाला, हा बदल, ह्याच्यामध्ये चेंजेस काय झाले, ह्या ज्या गोष्टी आहेत ना, याचं एक निर्णय घेण्यासाठी किंवा या गोष्टी पाहण्यासाठी, याच्या बाबतीतलं फळ मिळण्यासाठी, फलदायी रिझल्ट म्हणतो ना आपण, रिझल्ट, याचा रिझल्ट तपासण्यासाठी इंडेक्स नंबरचा वापर होतो. सिलेक्शन्स ऑफ बेस इयर. बेस इयर इज ऑल्सो कॉल्ड द रेफरन्स इयर. इट इज अ इयर अगेन्स्ट विथ द कंपॅरिझन आर मेड. द बेस इयर शुड बी अ नॉर्मल, दॅट इज इट शुड बी अ फ्री फ्रॉम नॅचरल calamities. It should not be too distant in the past. जे मूळ वर्ष असतं ना, मूळ वर्ष म्हणजे सध्याचं वर्ष असं सुद्धा म्हटलं जातं, त्याच्यामध्ये तुलना केली जाते. साधारणतः हे वर्ष कसं असावं, जसं आता 2020 आहे, आल्यापासून जी 2020ला पनवती लागली आहे ती अद्यापपर्यंत संपलेली नाही. काही नाही काहीतरी उद्भवतोय. बेकार परिस्थिती 2020 मध्ये झाली आहे. समजलं? जसं ते वर्ष नैसर्गिक आपत्ती, युद्धजन्य परिस्थिती, आणीबाणीपासून मुक्त असावे. दॅट इज कॉल्ड, इट शुड बी फ्री फ्रॉम नॅचरल क्लायमिटीज. नैसर्गिक आपत्तीपासून ते मुक्त असावेत. त्याच्याबद्दलचं रेषांकन, त्याच्याबद्दलचे आराखडे, त्याच्याबद्दलचे डायग्राम्स, इंडेक्स, त्या कृती ज्या आहेत त्याच्याबद्दलची जी नोंद आहे, या सगळ्या गोष्टींचं याच्यामध्ये अवलोकन केलं जातं. तुम्हाला माहिती आहे का, सन 2015 मध्ये संख्याशास्त्रीय मंत्रालयाच्या केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने समजलं 2004 ते 2005 मधले जे चेंजेस आहेत ते जाणून घेण्यासाठी 2011 ते 12 असं केलं. म्हणजे काय तर प्रत्येक वर्षामधला जो बदल आहे तो एका वर्षात घडून येत नाही. म्हणून आपण बोलतो ना, पंचवार्षिक योजना म्हणजे 5 वर्षांनी कोणता चेंजेस झाला. पंचवार्षिक योजना म्हणजे काय, 5-5 वर्षांनी कोणत्या प्रकारचे चेंजेस इथे झालेले आहेत. म्हणजे बदल काय लगेच होतो का? नाही. तुम्ही दर वर्षाला मोठे होत असता. आता नाही मोठे होणार. तुम्ही 12वीला गेलात ना, आता मोठे होणार नाहीत. आता तुम्ही मोठे होणार.
आता तुम्ही मोठे होणार, त्यामुळे आता मोठे होणार नाही, तुमची हाईट नाही वाढणार, पण तुमच्यामध्ये चेंजेस जाणवायला लागतात ना. प्रत्येक वर्षी नाही जाणवत, पण 1-2 वर्षांनी मात्र चेंजेस जाणवायला लागतात. 8वी नंतर मात्र हे चेंजेस हे 1-1 वर्षांनी जाणवायला लागतात, म्हणजे ते इयर्स बरं ना. 8वी नंतर मात्र हे चेंजेस 1-1 वर्षांनी, तुमची उंची वाढते, तुमची हाईट वाढणे, तुमचा कंठ, स्वर जो असतो ना, स्वर हा चेंजेस होतो. कधी चांगला होतो, कधी घोगरा होतो, कधी फाटलेल्या तबल्यासारखा होतो, कधी फाटलेल्या सनईसारखा होतो, तर कधी कधी मधुर बासरीसारखा होतो. म्हणजे हा तुमच्यामध्ये झालेला चेंजेस आहे बरं ना, तुमच्या बॉडीमध्ये झालेला चेंजेस आहे. तसं हे निर्दानशकाचं उत्पादन जे आहे ना, ते 2004-05 पासून ते 2011-12 म्हणजे 5-5 वर्षाचा एक कालावधी असा धरला जातो. ओके. Selections of items, it is necessary to select a sample of number of items to be included in the constructions of the particular index and number. For example, the constructions of price index number, it is impossible to include each and every commodity. The commodities to be selected should represent the tastes, habits and customs of the people. Beside this, only standardized or graded items should be included to give better result. बघा, कधी कधी काय होतं की निर्देशांकांच्या रचनेमध्ये ज्यावेळेस आपण निवड करतो, त्यावेळेस या वस्तूंचे जे नमुने असतात ना, ते नमुने निवडणं फार आवश्यक ठरतं. उदाहरणार्थ, किंमत निर्देशांकांच्या निर्मितीमध्ये प्रत्येक वस्तूचा समावेश केला जातो. उदाहरणार्थ, आज आपण एखादी मार्केटमध्ये एखादी वस्तू आणायला जातो. एखादी वस्तू आणायला गेल्यानंतर आपण काय करतो, त्याच्यावरती खाली किंमत दिलेली असते. बरं, किंमतचं सोडून द्या, ती किंमत कशावर डिपेंड करते? त्याच्यामध्ये असलेल्या इंडिग्रेट्सवरती, त्याच्यामध्ये असलेल्या वस्तूंच्या वरती असते. उदाहरणार्थ, तुम्ही ब्रोनविटाचं एक पाऊच घेतला किंवा एखादा डबा घेतला, तर डबा घेतल्यानंतर त्याच्या इथे बाजूला इंडिग्रेट्स लिहिलेले असतात. सपोज इट इज अ बॉटल ऑफ पतंजली ब्राह्मी सी ब्राह्मी. ओके, देर इज अ प्राइस, सी हिअर इज अ प्राइस, इथे बघा किंमत लिहिलेली आहे. देन देर इज अ कंटेंट, इच 10 ml कंटेंट, सी 10 ml कंटेंट, प्रत्येक काय काय आहे त्याच्यामध्ये ते लिहिलेलं असतं. तर ही जी प्राइस असते ना, इट इज प्राइस डिपेंड अपॉन देअर्स कंटेंट्स. हे बघा, ही जी प्राइस असते ना, ही प्राइस ही याच्या कंटेंटवरती असते. इथे काय काय दिलेलं आहे त्याच्यावर असतं, कारण ते कॉस्टली असतं, कधी कधी स्वस्त असतं, कधी कधी प्युअर असतं. बरं, काय काय किती किती ml मध्ये वापरलेलं आहे ते आपल्याला दिलेलं असतं. त्याच्यामुळे आपल्याला समजतं की त्याचं कंटेंट एवढं वापरल्यामुळे आपल्याला त्याची कॉस्ट आपल्याला एवढी द्यावी लागेल. आता तो पण एक निर्देशांकाचाच प्रकार आहे. समजलं, वस्तूची निवड करत असताना आपण त्या गोष्टी पण पाहतो. तुम्ही पाहत नसाल, मीही पाहत नसेल कदाचित, पण काय काय पॅरेंट्स आहेत ना, काय काय लोक आहेत ना, फार या गोष्टीची केअर करतात ना. तुम्हाला माहिती नसेल कदाचित, त्या डब्यावर काय काय असतं हे व्यवस्थित इन्फॉर्मेशन वाचतात. त्याच्यामध्ये एवढी सगळी इन्फॉर्मेशन देणं फार महत्त्वाचं असतं. बघा, एवढी किती माहिती ही बारीक स्वरूपात दिलेली आहे. बघा, आपण काय करतो, नुसतं आपल्याला सांगितलं आपण उचलतो आणि घेऊन येतो. पण काय काय जण ना, त्याच्यामध्ये काय काय इन्क्लूड आहे, काय काय आहे, काय काय नाही आहे, या सगळ्या गोष्टीचा व्यवस्थितरित्या अभ्यास करतात. समजलं, या सगळ्या गोष्टीचा व्यवस्थितरित्या अभ्यास करतात आणि नंतर मग ते यूज करतात. हे सगळ्यात महत्त्वाचं, नंतर ते यूज करतात. समजलं. सो कधी कधी निवडल्या जाणाऱ्या वस्तूंच्या लोकांच्या अभिरुची, सवयी, त्यांच्या, आता ब्रोनविटा, काही जण ब्रोनविटा घेत असतील, बरोबर ना, काही जण डाबरच्या वर घेत असतील. म्हणजे प्रत्येकाची निवड वेगळी आहे. आता मॅगी, तुम्हाला मॅगी खायची तर मॅगीमध्ये बरेचसे प्रकार आहेत. त्या प्रकारची मॅगी तुम्ही सेल करता, विकत घेता आणि त्या प्रकारची मॅगी खाता. ज्यांना खायची असेल त्यांनी, काही जण मॅगी आवडत नसेल, पास्ता आवडत असेल, पास्ता खात असतील. पण जाऊ दे, पास्तावरून एक जोक आठवलेला थोडासा, जाऊ दे, लक्ष द्या, कम टू द पॉईंट, आपल्याला शिकवायचं पण आहे.
थोडंसं वाटलं घरामध्ये कधीतरी पास्ता खावा. मला नाही वाटलं. मुलं आजकाल काही खातात माहिती आहे ना तुम्हाला. सोनं खात नाहीत, माती खातात. सॉरी, लक्ष द्या. तर एक टेस्ट म्हणून मी घरी आणला पास्ता. माझ्या मुलांच्या सांगण्यावरून, मुलीच्या सांगण्यावरून, बाबा पास्ता आणा ना. ठीक आहे, मुलं आहेत, पप्पांकडेच बोलणार, मम्मीकडे बोलणार. घेऊन आलो एक छोटं पॅकेट घेऊन आलो. बोललो पहिलं बघूया कसं लागतं काय. ॲक्च्युली मॅगी आणि चायनीज आयटम असतो ना तशाच पद्धतीतलं असतं. तर तयार केलं आणि अक्षरशः फेकून दिलं, अशी परिस्थिती आली. पण ते एकदा सवय तरी समजलं तरी की आपल्याला कसं लागतं हे आपल्याला समजलं ना. मुलांनाही समजलं की काय लागतं कसं लागतं, याच्या पुढे मागणार नाहीत. ठीक आहे. पण थोडक्यात काय तर या सगळ्या गोष्टी आहेत ना, या सगळ्या गोष्टी आपल्याला याची सवय होते असते. कधी कधी काही वस्तूंची आपल्याला सवय असते. रोजच्या रोज आपण कधी कधी काय करतो कधी कधी डाळ भात भाजी चपाती जेवतो. मग याची सवय असते आपल्याला रोज. हो ना. जेवणामध्ये जर तुम्हाला कोणी कधीतरी सफरचंदाच्याच फक्त पोळी दिल्या की रोजच्या नुसत्या जेवणामध्ये तुम्हाला जेवणाच्या ऐवजी तुम्हाला फक्त पावभाजी दिली तर तुम्हाला ते जेवल्यासारखं वाटेल का रे. हां, नाश्त्याच्या टायमाला दिली ठीक आहे, संध्याकाळच्या टायमाला दिली ठीक आहे, आणि दिवसभर तुमच्या मनामध्ये असेल ना, अरे आज संध्याकाळी आपल्याकडे पावभाजी आहे, तर तुमची जी टेस्ट असते ना, बघा आपलं शरीर पण असतं ना, आपलं शरीर त्या गोष्टीला साथ देतं. मला जसं समजलं की लगेच तोंडाला पाणी सुटलं असेल कदाचित तुमच्या, की बाबा आपल्याकडे संध्याकाळी आज पावभाजी आहे, तुम्ही असं म्हणताय आणि तुमच्या घरात पावभाजी तयार केली, तर तुमची जे फ्लेवर्स आहेत ना लाळेमधले, जो सलायबा असतो त्याच्यामध्ये जे फ्लेवर्स आहेत ना, की त्याच्यामध्ये जे पाचक द्रव्य तयार होत असतात ना, ते त्या अन्नपदार्थाच्या दृष्टिकोनातून तयार होतात आणि ते व्यवस्थित आपल्याला तुम्हाला पचतं. पण जेवणाच्या टायमाला जर तुम्हाला फक्त कच्च्या भाज्या घातल्या खायला किंवा कच्च्या काही कुठली गोष्टी आपल्याला खायला घातल्या तर आपल्याला त्या गोष्टी आवडणार नाहीत. बघा कधी कधी आपल्या आवडीच्या वस्तू नसतात आणि आपण त्या खातो, मग ते आपल्याला पचत नाहीत का. कारण आपली जीभ किंवा आपलं शरीर त्या गोष्टीला साथ देत नाही. आपल्याला मग आंबट ढेकर येणं, करपट ढेकर येणं, पोटात जळजळणं, न पचणं, वोमिटिंग होणं, यासारख्या गोष्टी होतात. ते याच्यामुळे होतात. म्हणजे प्रत्येक गोष्ट आहे ना, लोकांची अभिरुची, सवय, चालीरीती याचं प्रतिनिधित्व केलं जातं आणि याशिवाय चांगले परिणाम देण्यासाठी केवळ काही वस्तूंचा वापर केला पाहिजे. तुम्हाला माहिती आहे आपल्यासारखी सर्वसामान्य माणसं काही खातात रे. आणि काही लोक अशी असतात ना की आजही बरीचशी लोक अशी आहेत की त्यांचा एक डाएट ठरलेला आहे, साध्या पद्धतीत राहणं. चांगली लोक एक साधं जीवन पद्धतीचं जीवन जेवत असतात. त्यांना आवडीनिवडी पण त्यांच्या साध्या पद्धतीतल्या असतात आणि ते फॉलो करत असतात ते लोक. आणि आपल्यामध्ये फार चरबी असते. लोकांचं बघतो आणि आपण करतो आणि कुठेतरी फसतो. बरोबर आहे. फोर्थ, सिलेक्शन्स ऑफ प्राइस cautions. Price of the selected commodities may vary from place to place and shop to shop in the same market. Therefore, it is desirable that a price cautions should be obtained from an unbased price reporting agencies to achieve accuracy. Power selections to a representative places and person is required. बघा, वस्तूची किमतीची निवड मगाशी मी सांगितलेल्याप्रमाणे एकाच बाजारात दुकान परत्वे, स्थान परत्वे त्याची किंमत बदललेली असते. गहू एका वाण्याच्या दुकानात 39 रुपये किलो असतात, एका वाण्याच्या दुकानात 40 रुपये किलो असतात. त्याच गव्हाची किंमत. पॅकेजिंग फूड असतात त्याच्यावरती प्राइस मात्र सगळीकडे तुम्हाला डिटरमाइन सेम असते. पण तिथे पण कधी कधी प्राइस तुमची लिहिलेली घेतली जात नाही. काही ठिकाणी दुधाच्या पिशव्यांवरती जी किंमत आहे ती किंमत घेतली जाते. काही ठिकाणी फ्रीझरमध्ये ठेवण्याचा चार्जेस घेतला जातो, 1 रुपया जास्त घेतला जातो. काही ठिकाणी डिस्काउंट दिलं जातं. डीमार्ट सारख्या ठिकाणी 48 रुपये दूध असेल तर ते 44 रुपयाला दिलं जातं. प्लेस टू प्लेस, स्टोर टू स्टोर या गोष्टी चेंजेस होतात.
आता तुम्हाला माहिती असेल डीमार्ट सारखं जातं, परत जिओ मार्केट निघालं आहे, रिलायन्स आहे, बिग बाजार आहे, इथे सुद्धा मोठ्या प्रमाणावर सूट दिली जाते. ते त्यांच्या परीने देतात, त्यांच्या शॉपप्रमाणे देतात, त्यांच्या एरियाप्रमाणे, त्यांच्या लोकॅलिटीप्रमाणे ते लोक ती सर्व्हिस प्रोव्हाइड करतात. का तर मार्केट, इट इज अ मार्केट, आणि या मार्केटमध्ये टिकणं फार फार महत्त्वाचं असतं. याच्यासाठी जे दरपत्रक बोलतो आपण त्याला, जी प्राइस लिस्ट असते ती चांगल्या दुकानातून मिळवणे फार योग्य असते. आणि ही राखण्यासारखी काही आपण स्थळं निवडतो. तर मी माझ्या घरातलं सामान मोस्ट ऑफ डीमार्टला जाऊन भरतो किंवा ऑनलाईन मागवतो. त्याने काय होतं, एक सेव्हिंग चांगलं होतं, जाण्या येण्याचा त्रास वाचतो, एक चांगल्या पद्धतीत आपल्याला ते वापरता येतं, अशा गोष्टी होत असतात. Choice of the suitable average. Constructions of index number requires a choice of the suitable average. Generally, arithmetic means is used in the construction of index numbers because it is a simple to compute compared to other averages. Compare to the other averages. Okay, बघा, योग्य भाराची निवड करते किंवा पाचवा योग्य सरासरीची निवड करणे असं म्हटलं जातं. निर्देशांकांची रचना तयार करण्यासाठी अंकगणिती मध्यांचा वापर केला जातो. याचं कारण काय, तर एक तुलनात्मक दृष्ट्या कमी जास्तपणा, तुलनात्मकपणा याच्यामध्ये व्यवस्थितपणे वापरला जातो, वापरता येतो. ओके, assigning a proper weight refers to the relative importance of the different items in the constructions of an index numbers. Weights are two types, that is the quantity weights, the value weights, P equal to Q, price into quantity. Since all items are not of equal importance, by assigning a specific weights, better result can be achieved. बघा, योग्य सूत्रांची निवड करणं, निर्देशांकांची रचना करण्यासाठी अनेक सूत्रांचा वापर केला जातो. बरोबर आहे, ची निवड केली जाते याचा हेतू. आणि आकडेवारीची उपलब्धता म्हणजे काय, तर याच्यामध्ये विशेष भाराला महत्त्व असते. किलो किंवा वेट जे असतं ना, वेट याला महत्त्व असतं. आणि याला समान महत्त्व नसल्याने विशिष्ट भाराने अधिक चांगले परिणाम मिळू शकतात. म्हणजे कधी कधी कसं होतं माहिती आहे काय, तुम्ही एखादी वस्तू घेतली तर ती तुम्हाला थोडीशी महाग पडते, त्या प्राइसनीच पडते. पण तुम्ही जास्त प्रमाणामध्ये घेतली, क्विंटल मध्ये वगैरे जर घेतली, तर ती वस्तू तुम्हाला होलसेलमध्ये म्हणजे स्वस्तात मिळते. म्हणजे त्याच्या भारावर, म्हणजे त्याच्या वेटवरती, क्वांटिटीवरती, समजलं, त्याची प्राइस निश्चित करता येते आपल्याला. Selections of the appropriate formula. Various formula are devised for the constructions of index number. Choice of a suitable formulas depends upon the purpose of index number and the availability of data. याची रचना करण्यासाठी अनेक सूत्रांचा वापर केला जातो. त्यापैकी योग्य सूत्राची निवड केली जाते. हा निवड निर्देशकांचा हेतू आणि आकडेवारीची उपलब्धता याच्यावर अवलंबून असते. समजलं, त्याच्या आकडेवारीच्या उपलब्धतेवरती अवलंबून असते त्याची निवड काय करायची, काय नाही करायची. ओके, आता याच्या पुढचं जे आहे ना, हे सगळं पूर्ण तुम्हाला कॅल्क्युलेशनमध्ये आहे. किंमत निर्देशांक वगैरे हे आपण नंतर घेणार आहोत, कारण की आता आपल्याकडे म्हणजे कसं समजवायला थोडंसं असं समजवता येणार नाही आपल्याला, फळ्यावर व्यवस्थितरित्या समजवता येईल. त्यामुळे आता पेज नंबर आपण डायरेक्ट 58 वरती येऊया. आणि आज आपण हे संपवूया. 58 आणि 59 थोडंसंच राहिलंय, थोडंसं आपला हा जो आहे तो संपवून टाकूया. आज छोटासा व्हिडिओ तयार होईल तुमचा. असो, आज मी बराचसा लेट घेतला व्हिडिओ तयार करायला तुमचा. सकाळपासून थोडासा बाहेर होतो, त्यामुळे थोडासा लेट घेतलाय. आणि अजून 3 व्हिडिओ बनवायचे आहेत, 9वीवाल्यांचा 10वीवाल्यांचा बनवायचा आहे. त्यामुळे त्यांचाही व्हिडिओ, नेटचा बराचसा प्रॉब्लेम आहे, इश्यू बराचसा आहे. त्यामुळे पटापट होत नाही आहे लोडिंग. त्यांना जवळजवळ 10 वाजता व्हिडिओ पाठवायला लागतात. ओके, लिमिटेशन्स ऑफ इंडेक्स नंबर्स, निर्देशकांच्या मर्यादा सुद्धा आहेत. उगाच इंडेक्स नंबर वापरायचे म्हणून वापरायचे नाहीत, त्याच्या काही लिमिटेशन्स आहेत. इंडेक्स नंबर्स आर युजफुल प्रॅक्टिस, हाउएव्हर दे आर सफर फ्रॉम द सर्टन लिमिटेशन्स, देअरफॉर दे आर नॉट कम्प्लिटली रिलायबल. बघा, आर्थिक हालचालींसाठी
संपूर्ण निर्देशांक खात्रीशीर नाही आहेत, त्याच्यावर काही मर्यादा आहेत, काही लिमिटेशन्स आहेत. एक बेस्ड ऑन द सॅम्पल्स, इंडेक्स नंबर्स आर जनरली बेस्ड ऑन द सॅम्पल्स. वी कॅन नॉट इन्क्लूड ऑल द टर्म्स आयटम्स ऑन द constructions of the index numbers, hence they are not free from sampling errors. निर्देशांक हा नमुन्यावर आधारित आहे आणि याच्या रचनेमध्ये सर्व घटकांचा समावेश होतोय. काय होतोय? सर्व नमुन्यांचा समावेश होतो, सर्व घटकांचा समावेश होतोय, म्हणून तो नमुना चुकांपासून मुक्त होत नाही. चुकांपासून मुक्त होत नाही. दुसरं, सेकंड, bias in the data. Index numbers are the constructed the basis of the various type of data which may be incomplete. There may be based in the data collected. This is a bound to affect the result of the index number. बघा, आकडेवारींवरती बराचसा आधारित आहे इंडेक्स नंबर. निरनिराळ्या प्रकारच्या अपुऱ्या आकडेवारीच्या निर्देशांक आधारित आहे. त्याच्या आधारावर आकडेवारी गोळा केली जाते. त्याचा परिणाम काय होतो? तर निर्देशकांच्या निष्कर्षावर होतो. एक मिनिट हा, हायलाइट लावू. निर्देशकांच्या निष्कर्षावर होतो शक्यतो. Okay, third point, a misuse index numbers. Index numbers can be misused. They compare to situation in their current year with the situation in the best year. Hence, a person may choose a best year which will be suitable for the purpose. For example, a businessman may choose year. एक मिनिट. गेलं, हात ठेवलं त्याच्यावर, गेलं ते. Okay, they concurred a situation in current year with the situation in the best year. Hence, a person may choose a best year which will be suitable for this purpose. For example, businessman may choose a year in which is a profit is high as a best year, ensure that the profit is following in the current year. बरोबर ना? बघा, कधी कधी असं होतं की निर्देशकांचा चुकीचा उद्देश सुद्धा केला जातो. मूळ वर्षातील परिस्थिती बरोबर चालू वर्षातील तुलना केली जाते. गेल्या वर्षीचा बिझनेस किती झाला, या वर्षीचा बिझनेस काय, गेल्या वर्षीचा आउटपुट काय आणि या वर्षीचा आउटपुट काय. कधी कधी या गोष्टी कंपेअर करताना सीए सारखी लोक सुद्धा गोंधळ होतात. त्यामुळे मूळ वर्षाची निवड होते, परंतु त्याचा हेतू योग्य असला पाहिजे. उदाहरणार्थ, व्यावसायिक जे असतात ना, त्या माणसाने मूळ वर्ष म्हणून जास्त नफा असलेले वर्ष निवडले तर चालू वर्षातील नफा कमी असेल हे त्याच्यासाठी योग्य नाही आहे. मग तो काय करतो? त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करतो आणि त्या दृष्टिकोनातून तो अचीव होत राहतो. ॲक्च्युली बघायला गेलं तर हे त्याच्या प्रोग्रेसच्या दृष्टिकोनातून बरोबर असतं, परंतु तो अचीव करण्याचा प्रयत्न करत असतो. डिफेक्ट्स ऑफ द फॉर्म्युला. देयर इज अ नो डिफेक्ट परफेक्ट फॉर्म्युला फॉर द कन्स्ट्रक्शन्स ऑफ द इंडेक्स नंबर. आवाज कमी करायला सांग तिला टीव्हीचा. In no perfect formula for the constructions of the index number. It is only an average and so it has all the limitations of an average. याला काय म्हणतात माहिती आहे? डिफेक्ट्स ऑफ फॉर्म्युलाज. सूत्रांची जाणीव. निर्देशकांच्या रचनेसाठी अचूक सूत्र नाही, ही फक्त सरासरी आहे. त्याला सरासरीच्या सर्व मर्यादा पडतात. Changes in the economic, the habits, taste as expectations of the people in a country are always changing and all the changings cannot be included in the estimations of the index numbers. बघा, अर्थव्यवस्थेतला बदल बोलतो त्याच्यामध्ये आपण. अर्थव्यवस्था ही सर्वात महत्त्वाची आहे कुठल्याही गोष्टीमध्ये. अर्थव्यवस्थेला फार महत्त्व आहे आजही, बरोबर आहे. त्यामुळे देशातील लोकांच्या सवयी, आवडीनिवडी, अपेक्षा नेहमी बदलत असतात. त्या बदलाचा समावेश निर्देशांकावर केला जातो. Qualitative changes. The price of quantity index numbers may ignore the changes in quality of the product at any given time. Better quality commodities will have higher production cost and higher price than an ordinary commodity, which is a suitable substitute for a better product. 6. गुणवत्तेमधला बदल बोलतो आपण त्याला. काय बोलतो? गुणवत्तेमधला बदल ज्याला आपण म्हणतो.
हा गुणवत्तेमधला बदल वस्तूच्या गुणवत्तेतल्या बदलाकडे लक्ष घालतो आपला. त्या वस्तूमध्ये कोणत्या प्रकारची इम्प्रूव्हमेंट झालेली आहे. समजा आता तुम्हाला माहिती आहे मार्केटमध्ये आता मी गोळ्या आणायला जातो ना, गोळ्या टॅबलेट्स घरामध्ये जवळजवळ 2-2 हजाराचे टॅबलेट्स लागतात. थोडंसं आजारी व्यक्ती असल्यामुळे, लहान मुलं असल्यामुळे, मोठी वयोवृद्ध व्यक्ती असल्यामुळे जवळजवळ एवढे टॅबलेट्स लागतात. तर मी प्रोटीन पावडर आणतो. प्रोटीनमध्ये कितीतरी प्रकार आहेत. मग त्याच्या क्वालिटीवर डिपेंड करतं, आजारावर डिपेंड करतं कोणत्या प्रकारचं प्रोटीन घ्यायचं, त्याच्या क्वालिटीवर डिपेंड करतं, त्या क्वालिटीवर किती इम्प्रूव्हमेंट केली जाते. या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड केल्या जातात. समजलं? या सगळ्या गोष्टींना सुद्धा महत्त्व दिलं जातं. वस्तूंचा उत्पादनाचा खर्च त्याच्यामुळे जास्त असतो. सामान्य वस्तूंना वेळ दिला जातो. दर्जाचं उत्पादन काढण्यासाठी, चांगल्या दर्जाचं उत्पादन काढण्यासाठी वेळ दिला जातो. समजलं? त्यामुळे त्याची किंमत सुद्धा जास्त असते. Then 7. A quantitative changes the price quantity index numbers may ignore the changes is a quantity of the product. At any given time, better quality commodity will have a higher production cost and a higher price than an ordinary commodity, which is a substitute for a better product. आज बघायला गेलं तर निरनिराळ्या वस्तूंना एक बघायला गेलं तर झाला तो पॉइंट. The weights assigned to a different commodities may be arbitrary. बरं ना, दिलेल्या वस्तूंना दिलेला भार हा बैजिक असतो. बैजिक असतो म्हणजे काय? वाढलेला असतो. अधिक 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 प्लस केलेला असतो. तर बघायची मी तुम्हाला दाखवलं ना की त्याच्यामध्ये जे कंटेंट्स दिलेत त्या कंटेंट्समुळे याचा प्लस, याचं प्लस, त्याचं प्लस, त्याचं प्लस आणि मग त्याची प्राइस ठरवली जाते. समजलं? अशा प्रकारे असते प्लस 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 असे कंटेंट्स असतात. तर लास्ट पॉइंट, अ लिमिटेड स्कोप. अँड इंडेक्स नंबर हॅज लिमिटेड स्कोप बिकॉज इट इज कन्स्ट्रक्टेड फॉर वन पर्पज, देन इट इज कॅन नॉट बी यूज फॉर एनी अदर पर्पज. निर्देशकाला मर्यादित व्याप्ती आहे कारण एका हेतूने तयार केलेले निर्देशांक दुसऱ्या कोणत्याही हेतूसाठी वापरले जात नाहीत. कुठल्याही हेतूसाठी वापरले जात नाहीत. बरोबर आहे? आज तुम्ही औषधाचे जर गुणधर्म असतील, औषधाचे जे कंटेंट्स असतील किंवा त्याची जी प्राइस आहे ते तुम्ही दुसऱ्या गोष्टीसाठी वापरू शकता का? नाही. प्रत्येक गोष्ट ही त्याच्या जागी सही आहे आणि प्रत्येक गोष्ट ही त्याच्यासाठीच सही आहे. त्याच्या बरोबर तिथल्या तिथे उपयोगात येते ती. ओके, नेक्स्ट टाइम वी हॅव टू सी अ 7th लेसन, नॅशनल इन्कम. ओके, बाय गाईज. आज बराचसा घाईघाई शिकवणं झालं थोडंसं, कारण हा थोडासा धडाच तसा आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की बराचसा वेळ झालेला आहे. आज मला वेळ नाही होता, सकाळपासून घाईघाईत सगळे लेक्चर होतं. सो गाईज, थँक्यू, बाय.